नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सिंधू ही गोदामावशींना विचारते, येतंय ना लक्षात? तर गोदामावशी सिंधूला म्हणतात, कृष्णा तू अजिबात काळजी करू नकोस, मी सावीची काळजी अगदी नीट घेईन. तर त्यानंतर गोदामावशी सिंधूला म्हणू लागतात, कृष्णा अगं तू सावीची काळजी घेण्यासाठी मला तिथे पाठवत आहेस, परंतु मी तिथे गेल्यानंतर तू इथे एकटीच पडशील ना? तर सिंधू म्हणू लागते, गोदामावशी तू माझी काळजी करू नकोस, मी सगळं काही नीट सांभाळूनच घेईन. तर गोदामावशी म्हणतात, असं कसं? अगं कृष्णे, तुला राग आला की तू कशी वागतेस हे मला चांगलंच माहीत आहे आणि त्या पोलीसवाल्यासोबत वाद घालत बसतेस. आपली एक जरी छोटीशी चूक झाली तरीसुद्धा ती आपल्याला महागात पडू शकते. तर आता सिंधूला गोदामावशींचं म्हणणं पटत असतं. सिंधू ही गोदामावशींना म्हणू लागते, अगदी बरोबर, परंतु मी हे सगळं काही लक्षात ठेवेन, मी माझ्या रागावर कंट्रोल ठेवेन आणि हो, आपल्या प्लॅनला काही धक्का लागेल असं मी काही होऊ देणार नाही. तर गोदामावशी सिंधूला म्हणतात, परंतु कृष्णे त्या मांजुर्डीपासून सावध राहा, तिचा बारीक लक्ष असतो तुझ्यावर. आता तुझ्या लेकाला आणि नवऱ्याला तिच्या तावडीतून तुलाच सोडवायचं आहे. तर कृष्णा म्हणू लागते, अगदी बरोबर आहे गोदामावशी तुझं, परंतु तूच आता बघ, आता त्या मधूला मी सोडणार नाही. माझ्या मुलांना इतकी वर्ष तिने माझ्यापासून दूर ठेवलं आणि माझी झोप उडवली, परंतु आता मी तिची झोप कशी उडवते ते तू बघतच राहा. तर आता गोदामावशी सिंधूला विचारतात, कृष्णे तुझ्या डोक्यात नक्की काय चाललं आहे? तर आता सिंधू ही गोदामावशीला म्हणू लागते, मावशी या कृष्णाच्या डोक्यात कधी काय चालेल आणि कधी काय शिजेल हे कधीही कोणाला काही कळणार नाही, कारण ही कृष्णा तिच्या डोक्यात काय चालू आहे हे कधीही कोणाला काहीच कळू देत नाही. आता कृष्णाच्या डोक्यात नक्की काय चालू आहे हे गोदामावशींनाही कळत नसतं. गोदामावशीही विचार करू लागतात. गोदामावशींना सिंधूची खूप काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, शकुंतला देवी मधूला फोन करतात आणि म्हणू लागतात, मैना राणी तुमच्यासमोर तर मी हातच टेकले. अहो समोर तुम्हाला कडा दिसत आहे, तरीसुद्धा तुम्हाला उडी मारायचीच आहे का? तुम्ही उडी मारायलाच चाललात ना? तर आता मधू म्हणू लागते, शकुंतलाजी कृष्णाबरोबर मी एकाच घरात राहत आहे, 24 तास ती माझ्यासोबत असते आणि म्हणूनच माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. आता शकुंतला देवी मधूला म्हणू लागतात, मैना राणी एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे कृष्णा प्रेम आहे ना ते तुम्हाला महागात पडणार आहे. तर त्यानंतर मधू म्हणू लागते की नाही, असं काही होणार नाही. तुम्हीच म्हणता ना की एका दगडात 2 पक्षी मारायचे, मग आपणही तेच करत आहोत. सावी गोदाकडे जाईल व त्यानंतर माझा राघव कायमचा माझा होईल. तर आता शकुंतला देवी म्हणतात, अरे देवा, अहो ज्या फांदीवर तुम्ही बसायला निघालात तीच तर फांदी तुम्ही कापत आहात. कृष्णा ही पिंकीपेक्षा शातीर आहे. ती कृष्णा तुमच्या त्या राघूला आणि सावीला तुमच्यासमोरून कधी घेऊन जाईल हे तुम्हालाही कळणार नाही. मग बसा बोंबा मारत. कधी कधी असं वाटतं की तुमची अक्कल कुठे पेंड खायला जाते ते अंबाबाईलाच ठाऊक. आता मात्र मधूला शकुंतला देवींचा खूप राग आलेला असतो. आता मधू ही शकुंतला देवींवर चिडत म्हणते, शकुंतलाजी माझी अक्कल काढायची काही गरज नाही. अगोदर स्वतःची अक्कल बघा. तुम्हाला जर अक्कल असती ना तर तुम्ही त्या अंकुरचं सत्य त्या फेक CBI ऑफिसर समोर काढलंच नसतं, त्यांना सांगितलंच नसतं. आजपर्यंत अंकुरचं सत्य कोणालाही माहीत नव्हतं आणि तेच सत्य तुम्ही त्यांना सांगितलं आहे. मग आता हे सत्य जर तुम्ही खऱ्या ऑफिसरना सांगितलं असतं तर आपल्याला परवडलं असतं का? तुमची अक्कल. तर आता शकुंतला देवी म्हणतात, थोबाड सांभाळून बोला. मैना राणी प्रत्येक वेळी मी तुमचं ऐकून घेते, याचा अर्थ मी हे सगळं काही सहन करेन असं होत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी फक्त तुम्हाला सावध करण्यासाठी फोन केला, त्यानंतर तुम्हाला जे करायचं आहे ते करा. तर आता मधू ही शकुंतला देवींना म्हणते, ओके फाईन, गुड नाईट असं म्हणत मधू ही शकुंतला देवींचा फोन कट करते. आता मधू ही झोपण्यासाठी जाते. आता मधू ही झोपी जाते, परंतु त्याच वेळी मधूच्या रूममध्ये अलाराम वाजू लागतो. आता मधू ही दचकून उठते आणि विचार करते की माझ्या रूममध्ये आणि अलाराम. आता मधू शोध घेते तर तिच्या उशीच्या मागेच तिला एक अलाराम क्लॉक मिळतं. आता मधू म्हणू लागते की हे कोणी ठेवलं असेल, परंतु मधू काही जास्त विचार करत नाही. ती अलाराम बंद करते आणि पुन्हा एकदा झोपी जाते. आता मधू झोपणार, परंतु पुन्हा एकदा अलाराम वाजू लागतो. आता मधू म्हणू लागते, परत अलाराम कसा काय वाजू शकतो? आणि म्हणूनच मधू ही शोध काढत असते. आता मधूला दुसरं अलाराम क्लॉक मिळतं. आता मधू त्याचाही अलाराम बंद करते आणि पुन्हा एकदा झोपी जात असते. आता मधू झोपी जाणार तर पुन्हा एकदा अलाराम वाजू लागतो. आता मधू मोबाईलची टॉर्च ऑन करते आणि सगळीकडे अलाराम क्लॉक कुठे आहे शोधू लागते. आता मात्र मधू खूप कंटाळलेली असते आणि म्हणूनच ती लाईट चालू करते आणि अलाराम क्लॉक शोधू लागते. आता हे दृश्य सिंधू आणि गोदामावशी दुरूनच पाहत असतात. आता मधूची झालेली ती धावपळ पाहून सिंधू आणि गोदामावशीला खूप आनंद झालेला असतो. तर आता मधू ही कपाटात शोधते तर त्या कपाटामध्ये तिला एक अलाराम क्लॉक सापडतं. आता मधू विचार करू लागते की
मधूची अलार्म क्लॉक कपाटामध्ये कसं काय सापडू शकतं? तर आता ते विचार करेपर्यंत दुसरा अलार्म चालू होतो. आता मधू दुसरं कपाट खोलून पाहते तर तिथे सुद्धा तिला एक अलार्म क्लॉक सापडतं, परंतु तो बंद करेपर्यंत तिसरा वाजू लागतो. म्हणता म्हणता सगळीकडे अलार्मचा आवाजच येत असतो. आता त्या रिंगच्या आवाजाने मधू मात्र वैतागलेली असते, परंतु मधूची होणारी ती दमछाक पाहून सिंधू आणि गोदा मावशींना मात्र खूप आनंद झालेला असतो. आता मधू विचार करू लागते की एवढी अलार्म क्लॉक आणि माझ्या रूममध्ये, हे नक्कीच कोणीतरी मुद्दामहून केलं असणार. तर आता गोदा मावशी सिंधूला म्हणू लागतात, सिंधूची झालेली अवस्था पाहून माझ्या तरी जीवाला थंड वाटत आहे, एकदम काळजाला थंड वाटत आहे. तर आता सिंधू म्हणू लागते, गोदा मावशी ही तर फक्त सुरुवात आहे. आता सिंधूला तिचा प्लॅन आठवू लागतो, कारण हे सगळं काही सिंधूनेच केलेलं असतं. आता मधूची झोप उडवण्यासाठी सिंधूने खूप सारी अलार्म क्लॉक आणलेली असतात आणि मधूच्याच रूममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेली असतात आणि त्यातील अलार्म चालू केलेले असतात. आता मधू झोपता क्षणी ते एक एक अलार्म वाजू लागतात. तर आता गोदा मावशी म्हणू लागतात, खरंच कृष्णे तुझा प्लॅन खूप छान होता, मला तरी खूप आवडला. हिची जी झोप मोड झाली आहे ना, ते पाहून मला तर खूप आनंद झाला आहे. तर आता मधू ही रूममध्ये विचार करत असते की एवढी अलार्म क्लॉक नक्की कोणी ठेवली असतील, परंतु मधूला काही विचार करायला वेळही मिळत नसतो, कारण पुन्हा पुन्हा अलार्म वाजतच असतात. आता खूप मोठमोठ्याने अलार्म वाजू लागतात. आता मात्र मधूला खूप त्रास होत असतो आणि म्हणूनच मधू ही कान पकडून शांत बसलेली असते. तिची खूप चिडचिड होत असते. आता मधूला होणारा तो त्रास पाहून सिंधूला खूप आनंद झालेला असतो. आता सिंधू ही मनाशीच म्हणू लागते, मधू आपल्या माणसांपासून लांब होण्याचा त्रास तुला कधीही कळणार नाही, परंतु तुला आता होणाऱ्या त्रासापेक्षा तो जास्त असतो. तू माझ्या सावीला किडनॅप करून तिचा छळ केलास, अंकुरला या कुटुंबापासून लांब केलंस, मला आणि राघवला एकमेकांपासून दूर करण्यासाठी खूप प्रयत्न केलेस, परंतु त्यासाठी मी तुला माफ करेनही. कदाचित मी तुला माफ करेन, परंतु माझ्या मुलांना त्यांच्या बाबांपासून तू लांब केलंस. माझ्या मुलांना बाबांचं प्रेम तुझ्यामुळे मिळू शकत नाही आणि त्यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही. याची शिक्षा मी तुला देणारच आहे. माझ्या मुलांना दूर केल्यामुळे त्यांना किती त्रास झाला आहे, त्यापेक्षा जास्त त्रास मी तुला देणार आहे. मधू ही फक्त सुरुवात आहे, असं म्हणत गोदा मावशी आणि सिंधू आपल्या रूमजवळ येतात. आता गोदा मावशी आणि सिंधू रूमच्या तिथे येतात, परंतु तेवढ्यातच सिंधूला किचनमधून आवाज येतो. तर आता गोदा मावशी सिंधूला विचारतात, काय झालं कृष्णा? तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते, काही नाही मावशी, तू जा पुढे, आलेच मी, असं म्हणत आता सिंधू ही किचनच्या दिशेने येते. आता किचनच्या तिथे आल्यानंतर पाहते तर पूर्णपणे अंधार असतो. तर सिंधू म्हणू लागते, कमाल आहे, आवाज तर येत आहे परंतु कोणीच दिसत नाहीये आणि अंधार आहे. जर घरचं कोणी असतं तर लाईट चालू असली असती, परंतु मला असं वाटत आहे की घरचं कोणीच नसावं, वेगळीच कोणीतरी व्यक्ती असू शकते. आणि म्हणूनच सिंधू ही हळूवार पावल्याने किचनच्या दिशेने जाते. आता किचनच्या तिथे असलेली काठी पाहून सिंधू विचार करते की ही काठी घेऊनच आपल्याला त्या व्यक्तीशी सामना करावा लागेल आणि म्हणूनच त्या व्यक्तीच्या नकळतपणे सिंधू ही ती काठी हातात घेते. आता किचनची लाईट ऑन करते आणि त्या व्यक्तीला मारण्यासाठी ती पुढे जाते, परंतु ती व्यक्ती घरातील इतर कोणी नसून राघवच असतो. आता मात्र सिंधूला धक्काच बसतो. सिंधू विचारते, तू? तर राघव म्हणतो, तू इथे काय करत आहेस? तर सिंधू म्हणते, काहीच नाही. तर त्यानंतर सिंधू ही राघवला म्हणते, याचा अर्थ तू लपून लपून किचनमध्ये येत आहेस आणि खादडण्याचं काम करत आहेस का? तर राघव म्हणू लागतो, असं काहीच नाही आहे. तर त्यानंतर सिंधू विचारते, मग मला सांग, लाईट बंद करून कोणी किचनमध्ये काम करत असतं का? तर राघव म्हणू लागतो, हे बघ, घरच्यांना त्रास व्हायला नको यासाठी मी किचनमध्ये अंधारातच माझं काम करत आहे. तर सिंधू म्हणू लागते, ठीक आहे. तर त्यानंतर राघव विचारतो, या काठीने तू मला मारणार होतीस का? तर आता सिंधू म्हणू लागते, नाही, मारणार नव्हते, परंतु ही काठी लागणार आहे की नाही हे बघणार होते. तर त्यानंतर राघव विचारतो, परंतु तू तर इथे काय करत आहेस? तर सिंधू म्हणते, हाच प्रश्न मी तुला विचारला. तर आता राघव कृष्णाला म्हणतो, हे ना क्रिकेटचं यार्ड आहे आणि इथे स्टंप आहेत आणि आता आपण क्रिकेट खेळणार आहोत. तर आता सिंधू म्हणू लागते, चालेल, ठीक आहे, आता पहिली बॉलिंग माझी असणार आहे. तर त्यानंतर राघव म्हणतो, धन्य, माझी चूक झाली. तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते, सुरुवात कोणी केली? राघव म्हणतो, मी सुरुवात केली, परंतु मी तुझी माफी मागत आहे, मला भूक लागली आहे आणि मला माझं जेवण करू दे. तर त्यानंतर सिंधू म्हणू लागते, म्हणजे तू फक्त इथे खादडण्यासाठीच आला आहेस? तर राघव म्हणू लागतो, नाही, इथे आता अंथरूण टाकणार आहे आणि इथे झोपणार आहे. तर आता सिंधू ही राघवला म्हणू लागते, इथे कशाला? तुला तर एवढा मोठा बेडरूम दिला आहे आणि त्यामध्ये एवढा मोठा बेड आहे, मग तिथे जाऊन झोपायचं ना, इथे खाली झोपायची काहीच गरज नाही आहे. आणि जर तू इथे झोपलास तर इथे पाली झुरळ तू किडे सर्व काही तुझ्या अंगावर फिरतील, मग तुला चालेल का? तर राघव म्हणू लागतो, आता कृष्णा मला एक सांग, किचनमध्ये कोण कशासाठी येतं? तर आता सिंधू म्हणू लागते, एकतर जेवण बनवण्यासाठी नाहीतर खादडण्यासाठी. राघव म्हणू लागतो, बरोबर,
मग मला आता काय करायचं आहे? जेवण बनवायचं आहे आणि खादडायचं आहे. मग आता तू प्लीज शांत राहशील का? तर आता सिंधू म्हणू लागते, परंतु तू एक काम कर ना लंबू, आपण तुझ्यासाठी खूप छान असं जेवण बनवून देतो. तू शांत बस ना. राघव म्हणतो, नको, मी माझं जे काही असेल ते बनवून खाईन. तर कृष्णा म्हणू लागते, परंतु बसून तरी खा. राघव म्हणतो, नाही, माझ्याजवळ तेवढा वेळच नाही आहे. तर आता सिंधू म्हणते, नाही, तुला तर आता बसूनच खावं लागेल. अरे जेवायचं असेल ना तर ते बसून जेवावं, शांतपणे जेवावं. आता सिंधू ही राघवचं काही ऐकून न घेता राघवसाठी एक टेबल घेऊन येते आणि राघवला म्हणते की याच्यावर बसायचं आणि शांत जेवायचं. राघव म्हणू लागतो, ठीक आहे. आता राघव हा सिंधूच्या आज्ञेचं पालन करत त्या टेबलवर बसून शांतपणे जेवत असतो. परंतु राघव जेवणाला सुरुवात करेल त्याचवेळी राघवला फोन आलेला असतो. तर आता सिंधू ही राघवचा फोन काढून घेते आणि म्हणू लागते की एवढ्या रात्री कोणाचा फोन येत आहे? राघव म्हणू लागतो की पोलीस स्टेशनमधून असेल, प्लीज माझा फोन दे. तर आता सिंधू ही राघवला फोन देते. तर राघव हा फोनवर बोलत म्हणतो, हॅलो, बोला ना. ओके, खूप छान काम झालं, म्हणजे आता ती केस क्लोज झाली आहे. मग त्याचे जे काही डिटेल्स असतील ते अपलोड करा आणि हार्ड कॉपी सेव्ह करून ठेवा आणि जे काही डॉक्युमेंट असतील ते नीट ठेवा, मी येतच आहे. तर आता त्यानंतर राघव जेवण्यासाठी बसतो. तर आता सिंधू ही राघवला म्हणू लागते, अरे लंबू, मला एक सांग, केस तर आता क्लोज झाली आहे, मग आता हे सगळं काही स्टोरेज कशासाठी साठवून ठेवत असता? कचरा गोळा का करत असता? तर राघव म्हणू लागतो, नाही, हे रेकॉर्ड जपून ठेवावं लागतं, कारण कसं आहे, हे रेकॉर्ड आम्हाला कायम लागतं. एखादी जेव्हा नवीन केस येते त्यावर नवीन केसवर अभ्यास करायच्या अगोदर आम्ही ही जुनी रेकॉर्ड चेक करत असतो आणि त्याच्या आधारावरच आम्ही पुढच्या केसचा विचार करतो. कसं असतं, काही गोष्टी सेम असतात, म्हणजे एखाद्या व्यक्तीची मानसिकता काय आहे, अगोदर त्याची मानसिकता काय होती, त्यानंतर त्याची मानसिकता काय होती, या सगळ्याची नोंद आम्ही करून ठेवत असतो आणि आम्हाला त्याचा उपयोग भविष्यात होत असतो. आता राघवच्या या उत्तरामुळे सिंधूच्या डोक्यामध्ये एक प्लॅन तयार होतो. आता सिंधू ही राघवला म्हणते, थँक्यू लंबू. तर राघव विचारतो की कशाबद्दल? तर आता सिंधू ही राघवला म्हणते, कसं आहे ना लंबू, जेवताना बोलायचं नसतं आणि तसंही आपल्याला आता काहीच बोलायचं नाही, कारण आपल्याला झोप आली आहे आणि म्हणूनच आम्ही आता झोपण्यासाठी जात आहोत. असं म्हणत सिंधू ही आपल्या हातातील काठी राघवच्या हातात देते आणि राघवला म्हणू लागते, लंबू, ही काठी घे, म्हणजे चोरांना चोपायला तुला कामी येईल. असं म्हणत आता सिंधू ही राघवच्या प्रश्नाचं उत्तर न देता तिथून निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सिंधू ही हॉस्पिटलमध्ये डीन सरांना भेटण्यासाठी आलेली असते. आता सिंधू ही डीन सरांचे आभार मानत डीन सरांना म्हणू लागते, थँक्यू सो मच सर, तुम्ही जर DNA रिपोर्ट बदलून दिलेच नसते तर मी आणि पिंकी पकडलं गेलो असतो. तर आता डीन सर म्हणू लागतात, परंतु सिंधू, काय चाललं आहे मला काहीच कळत नाही. तू तर त्यावेळीही मला काहीच सांगितलं नाही, परंतु आता तुला सगळं काही मला सांगावं लागेल. नक्की काही प्रॉब्लेम आहे का सिंधू? जर तसं असेल तर प्लीज मला सांग. आता सिंधू विचार करू लागते. सिंधू विचार करते, मी काय करू, की मी माझ्या सरांना सत्य सांगू का? तर दुसरीकडे पाहायला मिळतं की त्याच हॉस्पिटलमध्ये राघव हा राजश्री ताईंना घेऊन आलेला असतो. आता राघव आपल्या आईला टेस्टसाठी घेऊन आलेला असतो. तर आता राजश्री काकू विचारतात की रिपोर्ट नीट आहेत ना? राघव म्हणू लागतो की मागच्या वेळीपेक्षा रिपोर्ट आता जरा बेटर आहेत आणि कंडिशनही उत्तम वाटत आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस. तर राजश्री काकू विचारतात, परंतु डॉक्टरनी काही औषधं वगैरे दिली आहेत का? तर आता राघव म्हणू लागतो की नाही, परंतु ही गोळी कंटिन्यू करायला सांगितली आहे. तर तेवढ्यातच राजश्री काकू तिथेच थांबतात, कारण त्यांना सिंधूचा आवाज कानी पडतो. राघव विचारू लागतो, आई काय झालं आहे, तुला त्रास होत आहे का? तर राजश्री काकू म्हणू लागतात, नाही राघव, मला त्रास होत नाही आहे, तू माझी काळजी करू नकोस, परंतु मला सिंधूचा आवाज आला. राघव म्हणतो, काय? अगं आई, हे हॉस्पिटल आहे आणि इथे तुला कसा काय आवाज येऊ शकतो? तुला नक्कीच भास झाला असेल. असं काही नाही आहे, सिंधू इथे नाही. तर आता राजश्री काकू म्हणतात, अरे राघव, मला सिंधूचा आवाज कळणार नाही असं होईल का? तुम्हा दोघांचं भांडण झालं आहे का? कारण तुला सिंधूचा आवाज येत नाही आहे. राघव म्हणतो, नाही आई, आम्हा दोघांचं काही भांडण झालं नाही. तर आता राजश्री काकू म्हणू लागतात, नाही, मला माहीत आहे, माझी सिंधू इथेच आहे, इथेच असणार ती. तर दुसरीकडे सिंधू ही डीन सरांना म्हणू लागते, सर, मी तुम्हाला आता काहीच सांगू शकत नाही, कारण जर मी तुम्हाला काही सांगितलं तर तुम्हीही माझ्यासोबत अडकू शकता आणि मला माझ्यासाठी कोणीही अडकलेलं आवडणार नाही. तर त्यानंतर डीन सर म्हणू लागतात, अगं, परंतु हे सगळं काही तू राघवला का सांगत नाही आहेस? कारण राघव तुझा नवरा आहे आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे राघव पोलीस आहे, त्याची तुला नक्कीच मदत होईल. तर आता सिंधू म्हणू लागते, सर, मी हे सगळं काही राघवला नाही सांगू शकत, कारण एवढ्यात राघवला काही कळायला नको. तर काही दिवसानंतर मी राघवला हे सगळं काही सांगणारच आहे, परंतु काही दिवसात अशा काही गोष्टी घडल्या आहेत की जर मी राघवला सांगितलं आणि माझं सत्य जर समोर आलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. तर इकडे राघव म्हणू लागतो, आई, मी काय म्हणत आहे, अगं, इथे सिंधू नाही आहे,
तर आता राजश्री काकू म्हणू लागतात, परंतु मला सिंधूचा आवाज येत आहे, सिंधू इथेच आहे आणि मला सिंधूला पाहायचं आहे. डॉक्टरांच्या युनिफॉर्ममध्ये कित्येक महिने झाले मी सिंधूला पाहिलं नाही आहे, मला प्लीज तिच्याशी बोलू दे ना. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सिंधू ही डीन सरांना म्हणू लागते, सर मला तुमची मदत हवी होती. तर सर विचारतात की कशासाठी. तर सिंधू म्हणू लागते की काही वर्षापूर्वी माझ्या बसचा ॲक्सिडेंट झाला होता, तर त्यानंतर काही पेशंट ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, मग त्या सगळ्यांचा रिपोर्ट मला हवा आहे. तर डीन सर सिंधूला विचारतात, परंतु हे कशासाठी. तर सिंधू म्हणू लागते की जर ते रिपोर्ट मला मिळाले तर मला खरंच खूप मदत होईल आणि एखाद्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तर दुसरीकडे राघव म्हणू लागतो, आई तू शांत हो, हे बघ मी सिंधूला फोन करतो, त्यानंतरच तुला समजेल की सिंधू ही घरीच आहे. तर आता सिंधू आणि डीन सरांचं बोलणं चालू असतं, परंतु त्याचवेळी राघवचा फोन येतो. आता सिंधू विचार करू लागते की राघव का फोन करत असतील, मी आता काय करू, मी राघवशी बोलू का आणि राघवचा फोन रिसीव्ह करू का, आणि जर मी रिसीव्ह केला तर मी त्यांना काय उत्तर देऊ, मी कुठे आहे. आता मात्र सिंधूच्या समोर खूप मोठा प्रश्न उपस्थित असतो. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की राघव हा राजश्री काकूंना म्हणू लागतो, आई मी चांगला बाप नाही आणि म्हणूनच माझा अंकुर मला सोडून गेला आणि माझी सावी माझ्यापासून लांब आहे. तर आता राजश्री काकू राघवला विचारतात, लांब आहे म्हणजे. आता मात्र राघव शांतच होतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं डीन सरांच्या परमिशनने सिंधूने सर्व रिपोर्ट चेक करण्यासाठी घेतलेले असतात. आता सगळं रेकॉर्ड ती चेक करत असते, त्याचवेळी तिच्यासमोर एक धक्कादायक रेकॉर्ड येतं, ते म्हणजे अंकुरचं सत्य. अंकुर मिस्टर दळवी यांनी दत्तक घेतलेला असतो. आता हे मिस्टर दळवी कोण असतील याचा शोध सिंधू कशा प्रकारे घेईल आणि सिंधूला अंकुरचा पत्ता सापडेल का, हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.